पंढरपूर माघवारीसाठी पोलीस यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे। लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी 1486 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। गर्दी नियंत्रणासाठी 13 वॉच टॉवर आणि 260 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे। भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। माघ यात्रा वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज। माघ शुद्ध जया एकादशी 16-8 फेब्रुवारी रोजी असून माघ यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात। वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी दिली। माघवारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून सुरक्षिततेसाठी व वाहतूक नियंत्रणासाठी 1486 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे। यामध्ये 2 पोलीस उपअधीक्षक, 71 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 800 पोलीस कर्मचारी व 600 होमगार्ड तसेच 2 BDS पथके नियुक्त करण्यात आले आहेत। वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदी पात्रात 65 एकर महाद्वार घाट, 15 शेड यासह आदी ठिकाणी 13 वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत। वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्क्वॉडची स्थापना करण्यात आली असून यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत। तसेच शहरात व मंदिर परिसर, दर्शन रांग या ठिकाणी 207 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवले जाणार आहे। वारकऱ्यांच्या मदतीसाठी 6 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत। वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतूक शहराभरून वळवण्यात आली आहे। तसेच वाहतूक नियमासाठी 13 ठिकाणी डायव्हर्जन पॉइंट सुरू करण्यात आले आहे। त्याचबरोबर खासगी वाहन धारकांच्या वाहनांना थांबवण्यासाठी शहरात व शहराबाहेर 15 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे। वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूत्रांचं पालन करून सहकार्य करावे असं आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांनी केले आहे। माघवारी 2025 साठी आज रात्रीपासून म्हणजे 5 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून वाहतूक वळवण्याचे आदेश झालेले आहेत। त्या अनुषंगाने जड वाहतूक वळवण्यात येईल। तसेच जे शहराच्या जवळ आणि शहरांतर्गत काही रस्ते आहेत ते काढलेल्या आदेशाप्रमाणे तिथं बॅरिकेडिंग लावून ची वाहतूक आहे ती वळवण्यात येईल। माघवारी 2025 साठी 2 DYSP, 13 PI, 71 API PSI, 800 अंमलदार आणि 600 होमगार्ड तसेच BDS ची 2 पथके, 1 RCP अशी तैनात करण्यात येणार आहेत। सदर माघवारीच्या बंदोबस्तासाठी एकूण 15 निर्धारित पार्किंगची ठिकाण आहेत, तिथे भाविक आपली वाहने पार्क करू शकतात। तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 13 वॉच टॉवर आहेत, तिथे बंदोबस्त लावून गर्दीवर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात येईल। नेहमीप्रमाणे माऊली स्क्वॉड जे आहे जे खासगी वेशात चोऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी ते देखील यावेळी कार्यरत राहणार आहे। सीसीटीव्ही नगर परिषद कडून जे लावण्यात आलेले 160 आणि मंदिर समितीचे 100 असे जवळपास 260 सीसीटीव्ही कॅमेरे ची नजर सदर परिसरामध्ये राहणार आहे। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297
62 श्री बंटी आढाव संचालक 89 561 99 139. कल्याण टिटवाळा बल्ल्याणी गावात केडीएमसीनं अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारलाय. अनेक संरचना जमीनदोस्त केल्या असून पिण्याच्या पाण्याच्या नळांवरही कारवाई सुरू आहे. केडीएमसी अधिकाऱ्यांनी यापुढेही ही कारवाई सुरू ठेवण्याची माहिती दिली आहे. कल्याण टिटवाळा बल्लाणी गावात केडीएमसीची अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने टिटवाळा बल्लाणी गावात अनधिकृत बांधकामावर मोठी कारवाई करत अनेक संरचना जमीनदोस्त केल्या आहे. तसेच या घरांना जोडलेल्या पिण्याच्या पाण्याचे नळ जोडण्यातही तोडण्याची कारवाई सुरू आहे. केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10 for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाकरे गटानं तीव्र असा निषेध व्यक्त केलाय. सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा विरोध करत आज पुण्यात आंदोलन सुरू झालंय. आंदोलकांनी सोलापूरकर यांची माफी मागण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाकडून राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याविरोधात निषेध आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. सोशल मीडियावरील एका मुलाखतीत बोलताना सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून मुघल सैनिकांना लाच देऊन सुटले असल्याचं वक्तव्य केलं आहे. आज शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध आंदोलन सुरू आहे. सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांचं नाक घासून माफी मागावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. बदनाम करायचं काम करतात, पण शिवसैनिक हे कदापि सहन करणार नाहीये. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारीने देखील अपमान केला होता, त्याच पद्धतीने प्रत्येक संघाचा हा संबंधित माणूस आहे. ज्या पद्धतीने भांडारी सुरूंनी गेल्या 10 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांवरती आक्षेपर वाक्य बोलले होते, त्यावेळी देखील आम्ही त्यांना जोड्या मारले होते, काळे फासलं होतं. आज देखील जर राहुल सोलापूरकरांनी नाक घासून माफी मागितली नाही तर त्यालाही त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देणार आहोत. आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने एकदा ठरवलं तर त्याला रस्त्यावरती फिरून देणार नाही. राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलन झालं, तुम्ही आंदोलन करणार आहात का घरावर? शिवसेनेच्या वतीनं कालही पदाधिकारी शिवप्रेमी त्यांच्या घरावर चाल करून गेले होते आणि आजही आता आंदोलन झाल्यावर आम्ही त्याच्या घरावर चाल करून जाणार आहोत. वारंवार छत्रपती शिवरायांचा अवमान ह्या देशातला नागरिक नव्हे तर संपूर्ण जगातला शिवप्रेमी करणार नाही. कायमच हा नवा अनाजी पंथ या पुण्यामध्ये जन्माला आलाय, त्याला ठेचून काढल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाहीये. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्याची तोडफोड, पुण्यामध्ये महानगरपालिकेतलं भूमिपूजन, तिथं शिवरायांचा अवमान, देशातले आपले राज्यपाल भरत कोश्यारी त्यांच्याकडनं अवमान. कायम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, अनुयायी आणि मंत्री हेच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतायत. याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. याच्या तोंड रंगवणार म्हणजे रंगवणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हे कमी करू पाहत आहेत, अशी ही धेंड या राज्यातनं नव्हे देशातनं तडीपार केली पाहिजेत. म्हणून आता आम्ही त्या राहुल सोलापूरकर टकलू हैवान त्याच्या घरी जाऊन चाल करणार आहोत आणि निक्षून सांगतोय जाणार म्हणजे जाणार आणि त्याला तोडवणार. घरी जाऊन आम्ही आंदोलन करणार असल्याचं शिवसेना शहर प्रमुखांनी. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10 for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. Shankar Education. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर जोरदार हल्ला केलाय. त्यांनी आरोप केलाय की 65% मंत्र्यांवर
भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि रेपचे असे आरोप आहेत आणि त्यांना त्वरित बरखास्त केलं पाहिजे. पटोले यांनी ओबीसी समाजाला भाजपकडून टार्गेट केलं जात असल्याचा देखील आरोप करत ईव्हीएम संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आणि भाजपवर लोकशाहीचा खून करण्याचा आरोप केलाय. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद संपन्न. नाना पटोले धनंजय मुंडेंवर म्हणाले, आमची सुरुवातीपासून एकच भूमिका आहे. 65% भ्रष्टाचारी, गुन्हेगारी आणि रेपचे आरोप केले आहेत. या मंत्रिमंडळाला बरखास्त केले पाहिजे. या सगळ्या मंत्र्यांबद्दल पुरावे सहित माहिती मांडू. ओबीसी टार्गेटवर ते म्हणाले, महाराष्ट्रात ओबीसीची परिस्थिती वाईट आहे. जेव्हा आम्ही म्हणत होतो तेव्हा तो आरोप होता असं म्हणत होते. आता तर आमचे आरोप सत्य आहे. भाजप ओबीसी समाजाला टार्गेट करत आहे. यापूर्वी भुजबळ यांनी भूमिका मांडली. भुजबळ यांना कसे अपमानित केले ते पाहिले. मतदान वाढले. प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावर ते म्हणाले, आमचा भेटीचा प्रश्न आहे. काँग्रेस जी भूमिका मांडली त्यानंतर ईव्हीएम वर ऑब्जेक्शन नाही. त्यापेक्षा जास्त संख्या आली हे कुठून स्पष्ट करावे. निवडणूक आयोगाला मागणी केली तर भाजपच्या पोटात दुखते आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणता महाराष्ट्र बदनाम होत आहे. दिवसाढवळ्या डाका टाकण्याचं काम करत आहे. ईगल नावाची कमिटी आम्ही तयार केली आहे. आम्ही स्वतः या प्रकरणी एसटीला दाद मागणार आहे. देशाच्या जनतेचं लक्षात आणून देणार आहे. भाजप लोकशाहीचा खून करत आहे असं देखील ते म्हणाले. आष्टी दौऱ्यावर नाना पटोले म्हणाले, आज दौरा करून काय करणार आहे? घटनेशी तुम्ही अवगत आहात. बदलापूर प्रकरणात एसटी कोर्टाने तारेशे ओढले आहे. फेक एन्काउंटर कोणाच्या आदेशाने होत आहे हे सरकार का लपवत आहे? महाराष्ट्र पेटवत आहेत. परभणीविषयी बाजूला केला पण आम्ही ते उघडीस आणू. कमजोर सरकार आहे. बीड प्रकरणात अटक होऊ शकली नाही. बघूयात यावेळी विविध मुद्द्यांवर नाना पटोले नेमकं काय म्हणाले ते. कारण की एक गोष्ट आपण पाहिली, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, विरोधी पक्ष नेता आणि सत्ता पक्षाचे 2 सदस्य निवडणूक आयोग नेमण्यासाठी तयार केला तो अशा पद्धतीची कमिटी होती. पण आपण पाहतोय की नरेंद्र मोदीच्या सरकारने चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाजूला काढलं, आपलं बहुमत करून टाकलं आणि त्या माध्यमातून ही जी पारदर्शकतेचा भाग लोकशाहीतला होता त्याला कसं लपवलं जातं आणि आपल्या बगल बच्च्याला निवडणूक आयोग कसं करता येतं हा दृष्टिकोन त्या ठिकाणी स्पष्ट होते. आणि म्हणून ही सगळी डाळच काळी आहे. लोकशाहीचा खून भाजप करते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. बीड प्रकरण राज्यभर गाजत असताना मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आज बीडचा दौरा करणार, कसा पाहता? खरं तर मुख्यमंत्र्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवगत आहे. बीडचा प्रश्न असो किंवा परभणीचा असो, त्यांना सगळं माहिती आहे. आता दौरा करून काय त्या ठिकाणी मला माहिती नाही का काय त्याच्यात घोषणा करणार आहे. पण माझा प्रश्न त्या ठिकाणी असा आहे की घटनाशी तुम्ही अवगत आहात. गुन्हेगार कोण आहे? परभणीच्या प्रकरणात गुन्हेगार कोण आहेत? पोलीस स्वतः गुन्हेगार त्याच्यामध्ये आहे आणि त्याला कोणी आदेश दिलेला होता? महाराष्ट्रामध्ये सातत्याने या घटना होतात आहे. बदलापूरची घटना ही त्याच्यातली एक सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला देता येईल. माननीय हायकोर्टाने त्याच्यामध्ये सरकारवर ताशेरे ओढले. ज्या पोलिसांनी फेक एन्काउंटर केलं त्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका माननीय हायकोर्टाने केलेली आहे. फेक एन्काउंटर आणि मग स्वतःच्याच हातात बंदूक दाखवून मैं हूं डॉन अशा पद्धतीचं भूमिका राज्यात बसलेली मंत्रिमंडळातली लोक हे करत असतील आणि निर्दोष लोकांना गोळ्या टाकून मारत असतील तर हे कोणाच्या आदेशाने होत आहे? पोलीस मुख्यालयातून झालं का मंत्रालयातून झालं त्याची माहिती दिली पाहिजे ना. मान्य हायकोर्टाच्या समोर अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये अजूनही सरकार काही बोलायला तयार नाही. काय लपतंय सरकार? त्याचप्रमाणे संतोष देशमुखच्या प्रकरणात असेल किंवा परभणीच्या मागासवर्गीय पोराच्या पोलीस कोम्बिंगच्या ऑपरेशन मध्ये झालेला मृत्यू असेल, या दोन्ही गोष्टी सरकार लपवत आहे, मुख्यमंत्री लपवत आहे आणि हे गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र खूप पेटवला तुम्ही. महाराष्ट्रामध्ये रोज माध्यमामध्ये आता बीड जिल्हा गाजतोय, परभणी तर तुम्ही साईड करून टाकला तुमच्या पद्धतीनं. कारण ते तर आम्ही ते पाप कधी आम्ही ते लपू देणार नाही. ते परभणीचंही पाप आम्ही उघडच आणू. पण एक गोष्ट त्याच्या ठिकाणी महत्वाची आहे की हे सगळं वादळ निर्माण करून जनतेला माध्यमाच्या माध्यमातून डायव्हर्ट करण्यामध्ये हे यशस्वी झालेत.
शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायचा नाही, शेतकरी रोज आत्महत्या करतात, त्याच्यावरची चर्चा नाही. बेरोजगारांचे प्रश्न तसेच आहे. महागाई एसटीची असेल किंवा इलेक्ट्रिकची असेल, महागाई मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि सर्वसामान्याला जगणं मुश्किल केलेलं आहे. आणि मूळ विषय डायव्हर्ट करण्यासाठी मुद्दामून हे प्रकरण तापवलं जाते आहे. आरोपींना पाठीशी घातलं जाते आहे. आरोपी अजूनही पकडले गेले नाही. सरकार एवढं कमजोर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही पाहतोय की एवढं कमजोर सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आरोपी समोर आहेत पण आरोपी यांना भेटत नाही, अशी परिस्थिती आज आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. महायुती दिव्यांग आघाडीच्या वतीनं जालना शहर नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी 200 स्क्वेअर फूट जागा देण्यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली असून मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा इशारा देण्यात आला. रजाळे येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राजू महायुती दिव्यांग आघाडीच्या वतीने जालना शहर नगरपालिकेसमोर आमरण उपोषण. दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी 200 स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी महायुती दिव्यांग आघाडीच्या वतीने आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. जालना शहर महानगरपालिकेसमोर आज सकाळी 11 वाजेपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी उपोषणकर्त्यांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महायुती दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. मराठे यांनी नंदुरबार येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडून 16 तास विद्युत भारनियमन केल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना वारंवार निवेदन देऊन देखील दुर्लक्ष केल्यामुळे उपोषण सुरू करण्यात आलं आहे. सुरळीत वीज पुरवठ्यासाठी लोकप्रतिनिधींचे उपोषण. तालुक्यातील रजाळे येथे गेल्या 2 महिन्यापासून वीज वितरण कंपनीकडून चक्क 16 तास विद्युत भारनियमन केले जात असल्याने केवळ 8 तास वीज पुरवठा केला जात असून यामध्ये देखील खंड पडत असल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत रजाळे ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना वारंवार निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आज ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच राजू मराठे यांनी नंदुरबार येथील धान्य मार्केट जवळील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. सरपंच रजाळे, मी आज 4/2/2025 पासून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलो आहे. याचे कारण असं आहे की यांना वारंवार 2 महिन्यापासून वारंवार निवेदन देऊन सुद्धा यांनी आमच्या रजाळ्याकडे दुर्लक्ष केलं आहे. गावाचं वॉटर सप्लाय असो, गावाला लाईट असो किंवा शेतीला वीज पुरवठा असो, यांनी अधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळाने. म्हणून मी आज 4/2/2025 पासून सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ आम्ही पूर्णपणे उपोषणात बसलेलो आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणात बसण्यात ठाम आहे. Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सुरू करण्यात आलाय. बातमी पंढरपूर येथून आहे. येथील चंद्रभागेच्या पाण्यावर शेवाळ आणि जलपर्णीची चादर पसरली असून पाण्यावर आळ्या आणि किडे देखील निर्माण झाले.
यामुळे भाविकांना अशुद्ध पाण्यात स्नान करावं लागणार आहे. चंद्रभागेच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून नमामि चंद्रभागा प्रकल्प देखील कागदावरच राहिलाय. मागे एकादशीच्या सोहळ्याच्या तोंडावरही भाविकांना मैली पाण्यात स्नान करावं लागणार असल्याची स्थिती आहे. चंद्रभागेच्या पात्रात जिकडे तिकडे शेवाळ, भाविकांच्या आरोग्याला धोका. पंढरपूर येथील चंद्रभागेच्या पाण्यावर शेवाळ आणि जलपर्णीची चादर उतरली आहे. तसेच पाण्यावर अक्षरशः आळ्या आणि किडे झाले आहेत. अशा अशुद्ध आणि घाण पाण्यात भाविकांना स्नान करण्याची वेळ आली आहे. चंद्रभागेच्या पाण्यात आळ्या झाल्याने चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या निमित्ताने नमामि चंद्रभागा प्रकल्प देखील कागदावरच असलेला दिसून येतोय. माघी एकादशीचा सोहळा 8 फेब्रुवारी रोजी होत आहे. या माघी वारीच्या तोंडावर देखील मैली झालेल्या चंद्रभागेत भाविकांना स्नान करावे लागत आहे. याचबरोबर BBS न्यूज नेटवर्कचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचे सुभाष हाई स्कूल, इंग्लिश